होळी धुळवंडी सणानिमित्त अवैध दारूची विक्री तसेच मद्यधुंद अवस्थेत अशा 37 जणांवर हिंगोली पोलिसांनी ठिकठिकाणी कारवाई करत 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्यात होळी आणि धुळीवंदन सणानिमित्त ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता। पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावत हिंगोली जिल्ह्यातील 13 पोलीस ठाणे हद्दीत होळी आणि धुळीवंदना दिवशी सतत पेट्रोलिंग आणि सतर्कपणे नाकाबंदी करून जिल्ह्यात मागील 2 दिवसात अवैध दारू विक्रीच्या तब्बल 24 कार्यवाही करून यामध्ये एकूण 87,140 रुपये देशी विदेशी दारू आणि 2 वाहन असे एकूण 10,60,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून संबंधित पोलीस स्टेशनला दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले। तसेच धुळवड काळात दारू पिऊन नशेत वाहन चालविणाऱ्या 12 वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केलेत। तर दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या एका इसमावर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक हिंगोली श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, शहर वाहतूक शाखा आणि जिल्ह्यातील 13 पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली आहे। NTV न्यूज मराठी हिंगोली।